नमस्कार, मी जयराव जोशी मराठी व्हिडिओ स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। आज मी तुमच्याशी एका विषयावर थोडक्यात चर्चा साधणार आहे। तो विषय म्हणजे असा आवड। आवड प्रत्येकाच्या जीवनात आवड ही फार महत्त्वाची असते। तुमच्यासाठीही असेल, माझ्यासाठी आणि सर्वांसाठी आवड ही खूप महत्त्वाची असते। तर याच संदर्भात आज मी थोडक्यात बोलणार आहे। मला सांगा, तुम्ही तुमच्या आवडीच्या गोष्टी करतात का? करतात, ओके, करतात। पण काही वेळेस असं होतं, या ठिकाणी आपल्या आवडीच्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात पण त्या करू दिल्या जात नाही, किंवा लोकांकडून, घरच्यांकडून या ठिकाणी दबाव आपल्यावरती आणला जातो आणि परिणामी आपल्या आवडीच्या गोष्टी घडत नाही किंवा आपण करत नाही। शिक्षणाच्याच बाबतीत घ्या, जर आपली आवड दुसऱ्या क्षेत्रात असेल आणि आपल्याला घरचे सांगत असतील की तू सायन्स घे, आर्ट्स घे, कॉमर्स घे, पण आपल्याला जर त्यात आवड नसेल, आपल्याला त्याच्यावरती आवडी आपल्यावर थोपवल्या जात असेल, तर आपण त्याच्यात उत्कृष्ट पद्धतीने काम करू शकत नाही। तुमच्या मनाला जे पटेल ते तुम्ही नेहमी करा, कारण की कधीतरी कुणीतरी सांगून ठेवलंय, ऐकावे जनाचे, करावे मनाचे। त्यामुळे लोक तुम्हाला सल्ले देत राहतील आणि लोकांची मनीषा अशी नसते की वाईट वगैरे देतील तुम्हाला सल्ले, पण काही वाईट भावनेनेही देतील। पण तुम्हाला काय करायचे, फक्त तुमच्या मनाला जे पटेल, तुम्हाला जे आवडेल ते करायचे। खुद की मर्जी और की मर्जी, खुद की मर्जी से चलना, खुद की मतलब आपको हर बार आपके लोग कहेंगे आपको ये करना चाहिए, वो करना चाहिए, नहीं करना। आपका दिल जो कहता है ना, वही आपको करना है। मतलब हमेशा लोग से आपको सच बताए, झूठ बताए, इसका कोई अंदाजा नहीं, पर आपका मन, आपका जो दिल होता है ना, आपको सही बताता है, हमेशा सही रास्ते पर चलना, समझो। और एक बात ऐसी बताना चाहूंगी मैं आपको, आजकाल भरपूर गोष्टी अशा घडतात की लोक म्हणतात तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, फक्त तुमच्यावरती या ठिकाणी सल्ल्याच्या वर्षा सोडत असतात, हे करा ते करा। पण तो नाही, माझ्या माहितीस तो सगळ्या गोष्टी सोडा, पण माझ्या माहितीस तो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगितलं असती, मनमर्जी। माणसाने मनमर्जी पाहिजे। तुम्हाला जसं राहायला आवडेल तसं तुम्ही राहा, लोकांच्या सांगण्याने काही फरक पडत नाही। लोक म्हणतील तुम्ही जे तुमची वेशभूषा आहे, केशभूषा आहे, ती आम्हाला आवडत नाही, तर मग लोकांसाठी तुम्ही बदलायचं का? अजिबात नाही। लोकांचं काय, तुमच्या मनाला पटतंय ना, तुम्ही असे राहताय तर दॅट्स इट। स्वतःला जे आवडतं तेच करा। तुम्हाला फॅन्सी कपडे घालायला आवडते, तुम्हाला साडी घालायला आवडते, घाला, तुम्ही अवश्य घाला। लोक तुम्हाला सांगतील तुम्हाला छान दिसत नाही वगैरे, हरकत नाही, नाही दिसत तो आमचा प्रश्न राहिला, आम्ही आमचं बघून घेऊ। पण काय ना, आपल्याला जे पटतं ते आपण करायचं। कुणी म्हणे की आता जास्तीत जास्त शहरातली गोष्ट तर नाही, पण खेड्यातली तुम्हाला सांगेल मी। खेड्यातल्या लोकांची काय असतं ना, एक सवय त्यांची थोडीशी, म्हणजे विचार करत नाही असं नाही म्हणायचं मला, पण थोडीशी त्यांची विचार करण्याची प्रवृत्ती थोडी कमी असते शहरातल्या लोकांच्या बाबतीत। शहराच्या लोकांतले कसे थोडेसे स्टँडर्ड विचार असतात आणि खेड्यातल्या लोकांचे थोडेसे स्टँडर्ड असत नाही असं नाही म्हणणार, पण खेड्यातले पण आहेत काही लोक, पण थोडेसे ते म्हणजे मुलींच्या बाबतीत किंवा मुलांच्या बाबतीत थोडासा असं समसमान तोलमध्ये निर्णय नाही करत ते। म्हणजे मुलांनी केलं तर सगळ्या गोष्टी ओके, पण मुलींना जर त्या गोष्टी केल्या तर त्यांच्यासाठी त्या, म्हणजे त्या लोकांसाठी त्या चुकीच्या वाटतात। सपोज एखादा मुलगा जर कुठे बाहेर जात असेल एकटा, रात्री अपरात्री घरी येत असेल, पण याच गोष्टी जर मुलीच्या बाबतीत घडल्या तर त्याला समाज नाव ठेवणार, लोक नाव ठेवणार। पण असं काही नसतं, आपल्या मनाने आपण वागायचं। आपल्याला सगळं सोडा, लोक आपल्याला, तुम्हाला मी ऑलरेडी याच्या आधी एक व्हिडिओ सांगितला होता, लोक काय म्हणतील, लोकांबद्दलच थोडक्यात तो होता। लोक चांगलं बोललं काही केलं तर लोक नाव ठेवत असतात, हे तुम्हाला मी आधीच सांगितले। त्याच्यामुळं काय सांगितले मी, महत्त्वाची गोष्ट, आपल्या मनाप्रमाणे आपण राहा, आपल्या मनाप्रमाणे जगा। प्रत्येक ठिकाणी आपल्याला पावलं पावली नावं ठेवणाऱ्यांची काही कमी नाही, आणि या ठिकाणी आपण आपला विकास करत राहा आणि स्वतःला हवं तसं जगा, स्वतःला पाहिजे तसं राहा, पाहिजे ते करा, आणि आयुष्यात खूप मोठं